शिवाय। आता वाजतायत 9 आणि हे बघा आहोंचा एक्सरसाइज झाला इथे। प्रवीण ही मॅट धुवायची वेळ आली आहे। प्रीतीश क्लास आहे का? हा मग उठ बाळा चल। आणि आहोनी कांदा टोमॅटो चिरून ठेवलाय। चलो मला बनवायचंय सेवयांचा उपमा। हाय, कसे आहात सगळे? आय होप अगदी छान मस्त मजेत असाल स्वामींच्या कृपेने। मीही मजेत आहे। नाही ॲक्च्युली नाही आहे। काय झालं आहे हे सांगते मी पुढे तुम्हाला, पण खूप काही बोलायचं आहे मला तुमच्याशी। चला वन बाय वन आता एक एक व्लॉग येतच राहतील आणि मी बोलेन तुमच्याशी। खूप काही सांगायचं आहे, बोलायचं आहे। तर मागे एक कॉमेंट होती की ताई तू घरच्या सेवयांचा उपमा असा इतका मोकळा मोकळा कसा काय करते, माझा चिकट होतो, तर ते दाखव किंवा सांग। तर मी तेच इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे। आणि अहो चहा ठेवतायत आणि अर्थातच मी तुम्हाला सांगितलं की उपम्याची पण तयारी त्यांनीच करून दिली आहे। मी जस्ट फोडणीला घालते। तर हे बघा, ही अशी काही सारी माझी पद्धत आहे। मी दाखवलं तुम्हाला। मी पूर्वी काय करायची, तेल टाकून किंवा तूप टाकून शेवया भाजायची, पण त्या खूप साऱ्या कढईला किंवा पॅनला चिटकून राहायच्या आणि त्या काढताना खूप इरिटेट व्हायचं। म्हणून मग मी बिना तेलाच्याच भाजायला चालू केलं। तुम्ही पाहिलं आत्ता, पाहिलं नसेल तर पुन्हा केअरफुली बघा। तर मी भाजून घेतल्या आणि मग अशी फोडणी बनवली आणि पुन्हा त्यामध्ये भाजलेल्या शेवया टाकल्या आणि मग आपल्याला हवं तसं म्हणजे त्या सेवयांना जितकं पाणी लागते ना तेवढंच पाणी त्यामध्ये टाकायचं, तेही गरम पाणी। आणि बघूच शकता तुम्ही रिझल्ट की किती छान मोकळ्या अशा या सेवया आहेत। म्हणजेच हा उपमा झालेला आहे। खायला छान लागतो, अगदी टेस्टी। आणि तुम्ही पाहिलात का मी थोडीशी साखर पण टाकली यामध्ये। चला मग आता एवढा सारा पोट भरून आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत तिघं मिळून। दुपारी प्रीतीचं ट्युशन असणार आहे त्यामुळे तो नसणार जेवायला आणि म्हणूनच मी त्याला सकाळी सकाळी एवढ्या सारा पोट भरून नाश्ता, फळं, दूध किंवा कॉफी असं खाऊ घालूनच ट्युशनला पाठवते। आणि खूप कंटाळा करते मी, आळशीपणात सगळी काही कामं माझी चालू आहेत। आता दुपारची वेळ आहे आणि या वेळेला स्वयंपाकाला सुरुवात करते आहे, म्हणजेच साईड बाय साईड केली आहे। गावाकडचे जे काळे हुलगे असतात ना तसे तर काही इथे मिळत नाहीत, पण हा श्रावणी घेवडा आहोनी आणला आहे कारण त्यांना आणि बेसिकली मलाही खूप आवडतो। तर तो शिजायला ठेवला आणि देव धुवायला घेतले, देव घासायला घेतले। चक्क आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि मी दुपारी 12 वाजता हे सारं काही करते आहे। आता बऱ्याच जणींना असं वाटलं असेल काय बाई ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि 12 वाजता देवपूजा करते। पण सांगू खरं कारण काय आहे यापाठी? माझे ना गेले 15 दिवस झालं पिरियड्सच थांबले नाहीत। मी इतक्या हौसेनं तुम्हाला माझा जो काही होमिओपॅथीचा एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला होता मागच्या एका व्हिडिओमध्ये आणि नेमकं या महिन्यात मला पुन्हा पहिल्यासारखा त्रास झाला। थांबायलाच पिरियड्स तयार नाहीत आणि सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा अगदी मला असं वाटलं नॉर्मल आले आता थांबतील, पण कुठलं काय थांबल्यासारखे झाले आणि रोज थोडं थोडं सुरूच होतं। आणि आता गेल्या 3-4 दिवसात तर अगदी पुन्हा नॉर्मल फ्लो व्हायला लागला आहे, ज्याच्यामुळं मला खूप विकनेस पण फील व्हायला लागलं आहे। आणि आता मला सांगा, मी तोच विचार करत होते की देवपूजा कशी करायची, पण आता 15 दिवसाचे पिरियड कितीतरी माझे सोमवार त्यामध्ये गेले, म्हणजे 2 सोमवार गेले, काही मैत्रिणींच्या सत्यनारायण पूजा गेल्या। पण आता म्हटलं नको, श्रीकृष्ण जन्माष्टमी साधी का होईना आपल्याकडून जेवढी होईल तेवढी आपण आज करूया आणि हे पिरियड्स वगैरे ठेवूया बाजूला। कारण बघा ना कसं आहे माहिती आहे, मी ना लक्ष नाही देत त्यांच्याकडे, खूप स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करते, सगळी कामं नॉर्मल करते, पण कुठेतरी ना डिप्रेस फील व्हायला होतंच। रेग्युलर 4 दिवसांचं ठीक आहे हो, कसं तरी आपण ते काढतो, पण जेव्हा असे 15-15 दिवस चालू राहतात तेव्हा समजू शकता तुम्ही की किती मन आपलं नाराज झालेलं असतं, उदास असतं, सतत ते ब्लड बघून नकोसं व्हायला झालेलं असतं। आणि ना स्वतःला किती मोटिवेट करणार ना आपण। ठीक आहे, माझी फॅमिली खूप 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 सपोर्टिव्ह आहे, खूप प्रेम करते माझ्यावर, त्यामुळं मी स्वतःला नेहमी मोटिवेट ठेवत असते, सगळ्या काही नॉर्मल ॲक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करत असते। मी लिटरली वॉकला सुद्धा गेले होते। प्रीतीशला कॉल करतायत, प्रीतीश कॉलच उचलत नाही आहे। त्यांना दुपारचे 3:20 होत आहेत, तो येतो या दरम्यान आणि आम्ही निघालो आहोत प्रियाच्या स्कूलमध्ये सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद घ्यायला, नमस्कार करायला निघणार। दारातून बाहेर आलो तोपर्यंत आठवलं की कल्पना पण नाहीये समोर, मग प्रीतीश की कुठून घेणार, ॲटलिस्ट ती तरी असायला हवी, म्हणजे तिच्याकडे आमच्या घराची की असते। मग थांबलोय आम्ही आणि आम्हाला बरंच काही ट्रिपबद्दल आमच्या शेअर करायचं आहे। येणाऱ्या काही व्लॉग्समधून आम्ही ते नक्कीच शेअर करू।
आणि आज माझी स्किन जरा बरी दिसायला लागली आज, कारण मी आजच व्लॉगिंग सुरू केलं. मी नाहीच केलं व्लॉगिंग आल्यापासून. आणि काय आहो तर म्हणतायत तू गड उतरलीच नाहीस खाली. तर हो, मी लिटरली वॉकला जाण्याशिवाय बाहेर गेलेलीच नाहीये, अजिबात उतरलीच नाहीये खाली. आणि ना बाईकवरून कुठे गेली आहे ना कारमधून. कार तर आमची एवढ्या दिवसांनी आज चालू होणार आहे. चला आता कारमध्ये बसूया आणि बोलूया. मला ना रुद्राणीला एक फोन करायचे. आत्ता आम्ही जेवत होतो तेव्हा तिचा कॉल आलेला आणि मी आत्ता पाहिलं मोबाईल हातात घेतल्यावर. चला मी लगेच तिला कॉल करून घेते. कॉल का नाही उचलला? सायलेंट होता. मग काय फोन ठेवण्यात सोबत अर्थ आहे? राहतो कधी क्लासमध्ये ठेवायला लागतो ना सायलेंट, मग नंतर विसरलो. बरं, जेवण करून घेशील ना? जेवण करून जेवण करून फ्रेश व्हायचं आणि पहिला जेवायचं. अळम डळम काही करत बसायचं नाही, काय आलतू फालतू खात बसायचं नाही, जेवायचं प्रॉपर. हा चल 3:30 झाली. आपण काही चिंता लागून राहिली माहितीये की गाडी चालू होतीये का नाही. असं कसं होईल की गाडी चालू नाही होणार? एक तर आमची आहे पेट्रोल गाडी बरं का. हो हो, ओय मेरी गड्डी. बाप्पा कसे आहात तुम्ही? तर आमच्या सोबतच आहात. गाडी चालू केल्या स्मूथली चालू तर झाली बरं का, पण काहीतरी आवाज येत होता ना. ते लायनर वरती थोडस रस्टिंग पकडलं झालं होतं. लायनरच्या प्लेटवर ब्रेक होतं का असं खूप दिवस ठेवल्यामुळे? ते डिस्क ब्रेक आहेत ना. किती आठवडे? 3 आठवडे नंतर राहिली ना. हो 3 जास्त झाले. ती जोपर्यंत ती डस्ट क्लीन होत नाही तोपर्यंत ते होऊन जाईल. तर ना आम्ही प्रियाच्या पूजेला चाललोय, पण तिथून ना आम्ही प्रितीशच्या कॉलेजमध्ये जाणार आहे बोनाफाईड घ्यायला. तर प्रितीशला मार्क्स 95च्या अबोव्ह आहेत ना. तर बघूया, असं म्हणतायत सगळे की ऍप्लिकेशन करायचं आहे आणि पैसे मिळणार आहेत. आता किती पैसे मिळत आहेत हे मिळाल्यानंतर, आणि खरंच मिळत आहेत का हे मिळाल्यानंतरच मी शेअर करेन. कारण असं बऱ्याच वेळा झालंय की पैसे मिळणार आणि ऍक्च्युअल मध्ये ते मिळतच नाहीत. तर बऱ्याच जणांनी केलंय ऍप्लिकेशन, आम्हीच केलेलं नाहीये. आज आता निघालोय जस्ट ऍप्लिकेशन द्यायला बोनाफाईडसाठी. मग मी एक दिवस जाऊन वीकमध्ये मी ती घेऊन येईन, वीकडेजमध्ये, आणि मग नंतर ते ऍप्लिकेशन आम्ही जमा करू. मग मिळाले तर मी नक्की कळवेन. आणि जर का तुमच्यापैकी कोणाला मिळाले असतील आणि असतं काही हे खरं, म्हणजे जे जुने स्टुडंट आहेत ऑलरेडी 10 पास आउट होऊन आता पुढे आहेत, तर नक्की कळवा मला कॉमेंटमध्ये. प्राईड स्कूल, आणि बरोबर या स्कूलच्या ना अपोजिट साईडला हे बघा समोरच दिसतंय किड्स फर्स्ट स्टेप. हे प्रियाचं स्कूल आहे. हे आहे प्रियाचं स्कूल, म्हणजेच आपल्या रोशनी मॅमचं. आणि ह्या ज्या दिसत आहेत ना, या आहेत नेहा मॅम. खूप खूप भारी आहेत या मॅम. आणि छान वाटलं मला त्यांच्याकडे बघूनच. खूप दिवसांनी भेटलो आम्ही. हो ना, तुम्ही दरवर्षी करता ना? एक वर्ष इकडे एक वर्ष तिकडे. यार मलाही घालायची आहे सत्यनारायणची पूजा. मी लास्ट इयर घातलीच नव्हती, यावर्षी मात्र नक्की घालणार आहे. आत्ताच खरं तर मी घातली असती जर का माझं हे सगळं हेल्थ ओके असती. तर मी ठरवलं होतं की यावेळेला श्रावणातच घालायची, पण ठीक आहे बघूया. बाप्पाच्या समोर का होईना पण मी नक्की घालेन सत्यनारायणची पूजा. अगदी घरातल्या घरात का होईना पण मला छान अशी पूजा करायची आहे. तर प्रियाला भेटूनही खूप छान वाटलं. मस्त दोघींनी गप्पा मारल्या आणि आता आम्ही निघालो आहोत. तीही निघाली आहे घरी आणि आम्ही निघालो आहोत प्रितीशच्या सर्टिफिकेटसाठी, बोनाफाईडसाठी. ते झालं आणि नंतर येता येता आठवलं की आपले काही ड्रायफ्रूट संपलेले आहेत, घेऊया. सध्याचा रेट आहे 3400. हे पाव. हे ब्राझील नट थायरॉइडसाठी खूप चांगले आहेत पण खूप महाग आहेत, म्हणून मी पावच घेते दर महिना. बरं, हे ड्रायफ्रूट हाऊस कुठे आहे तर एक्झॅक्टली हरगुडे वस्ती, स्पाईन रोडला, विठ्ठलनगर, चिखली असा हा यांचा ॲड्रेस आहे. आणि घरकुल चौकमध्ये जरी तुम्ही गेलात ना तर तिथे तुम्हाला समोरच दिसेल, जिथे आता पिझ्झा हट वगैरे आहे आणि समोरच आहे अगदी चौकातच. तर काल कोइन्सिडन्स बघा, मी इथं गेले आणि मला तशी कॉमेंट आली की ताई मला त्या ड्रायफ्रूट हाऊसचा ॲड्रेस हवा आहे. आय थिंक वैशालीची कॉमेंट होती. आणि मला इतकं भारी वाटलं की अरे आता फोनला जसं आपण जे काही बोलतो ते कळतं तसं माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींनाही कळायला लागलं की काय की मी कुठे आहे सध्या. हे आहे आम चबट, आंब्याचे हे. आणि गावाला पण लहान असताना करून खायचो ना तसं हे चिंचेचे. तर चिंचेचं शोधून घ्यावं लागेल यातलं. मिक्स है ओनली इमली का चाहिए इसमें से. कितने पीस चाहिए? दे दो 10.
मी शोधून घेते चिंचेच आणि छान आहे बरं का हे 5 रुपयाला एक आहे. इथे आल्यानंतर 3,500 ते 4,000 बिल होतं म्हणजे होतंच. पण लिटरली 1.5 ते 2 महिने जातात हे सारे ड्रायफ्रुट्स. हा जो दिवा आहे ना याला काहीतरी इश्यू झालाय. हे बघा आता तेल अजून दिसते की नाही त्यामध्ये. मग तू बंद का झाला? हा चालू आहे उलट बघा. हे बघा हा पहिले काही ड्रायफ्रूट शिल्लक होते त्यामुळं जेवढे हवे होते तेवढेच घेऊन आलो आहे आम्ही. आणि यातमध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की बदाम संपले होते डेलीचे. 6:30 होत आहेत. काय बघताय अहो? झालं? मी ना ठरवलं होतं थोडा का वेळ होईना पण खाली जायचं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या कार्यक्रमाला, म्हणून मी ड्रेसही ठेवला होता तसाच. पण पुन्हा माझा मूड गेला. 4 दिवसांच्या नॉर्मल पिरियड्समध्ये एवढे मूड स्विंग होत असतात आपले. माझे तर आता गेल्या 15 दिवसापासून सुरू आहेत. म्हणजे काय अवस्था असेल माझ्या मनाची तुम्ही समजू शकता. बरं, इथे मी तुम्हाला दाखवते की हे डीमार्टमधून आणलेले जे काही खजूर होते अतिशय खराब क्वालिटीचे आहेत. 261 रुपयाला अर्धा किलो दिले होते त्यांनी. आणि मी 900 रुपयेचे अर्धा किलो 900 रुपये किलोचे खजूर आहेत त्यातले घेऊन आली आहे. बऱ्यापैकी क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे, बऱ्यापैकी. हे ना हे आपण थोडेसे कमी किमतीचे आणले होते लास्ट टाइम, आठवते तुम्हाला? हो हो. आणि आता हा स्लॉट ना लगेच खपतो त्यांचा, हा संपलेला होता तर त्यांनी हा जरासा महागडावाला होता. पण आता इथेच बघा डिफरन्स. हे ना खूप जे हे महाग आहेत ना हे ज्युसी आहेत एकदम. हे सुकी सुकी कडक आहेत ना थोडे. आणि हे बघा साईज मध्ये पण डिफरन्स आहे. हे चवीला चांगले आहेत याच्यापेक्षा. एकदम असे ज्युसी सॉफ्ट आहेत. म्हणजे ते घेतायत पैसे, जरा कॉस्टली आहे बट रेट काय म्हणतात ते क्वालिटी आहे. आणि अहो म्हणतात हे काढून टाक यामध्ये म्हणजे ह्याच्यातून. पण मला असं काय वाटतं माहितीये की ही जी रश्शी आहे ना आतमधली त्याच्यामुळे हे टिकतंय. तर कोणाला काही माहिती असेल की हे का लावतात मध्ये, खरं सांगते मी जेन्युअनली आम्हा दोघांनाही माहिती नाही हे का लावतात. कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा. हे माझे ब्राझील नट. जर का हे बघा हे 265 ग्रॅम आहेत. 265 ग्रॅमला 901 रुपये घेतलेत त्यांनी. आणि हे मला किती दिवस जातात? जवळपास रोज एकच खायचं असतं हे, त्यामुळे हे बरेच दिवस जातं. आणि मी एकटीच खाते, प्रितिश खातो कधीतरी एखादं, म्हणजे खातो बऱ्यापैकी. तो 1 महिनाभर तरी आरामात जातात हे. चला आता ते जे काही जुने डिमाचे खजूर आहेत ना ते संपवायचे आहेत आणि त्याचेच लाडू बनवते. तर मी काय केलं आहे, काजू बदाम खजूर तर घेतलेच, आहोंनी दिले त्यातल्या बिया वगैरे काढून. आणि खोबरं घेतलं आणि हे सारं तुपामध्ये भाजून घेतलं आहे. पुन्हा ते काढून कढईमध्ये त्याच तूप टाकून पुन्हा हे सारे सीड्स, यामध्ये 3 प्रकारचे सीड्स आहेत, पंपकिन, वॉटरमेलन आणि सनफ्लॉवर. तर हे 3 सीड्स भाजून घेतले. आता जेवढे खजूर आहेत की नाही तेवढ्याच खजूर, म्हणजे ते खजूर बसतील बाइंडिंगसाठी तेवढ्याच अंदाजाने मी हे बाकीचे ड्रायफ्रूट्स घेतले आणि त्याचे लाडू बनवणार आहे. अगदी इझी आहे. छानपैकी भाजून घ्यायचं. भाजून थंड व्हायला ठेवलं आहे आणि बाहेर आली आहे. म्हटलं ॲटलिस्ट वरून तरी प्रोग्राम बघूया आपण. कसं असतं ना आपलं की आता जर का माझा प्रितिश लहान असता आणि तो खाली गेला असता तर आवर्जून मी सगळं काही बाजूला ठेवून नक्कीच तो कार्यक्रम पाहायला खाली गेले असते. पण आता माझा मुलगा मोठा आहे, त्याला बिलकुल आता यामध्ये काही इंटरेस्ट नाही. ओन्ली अभ्यास म्हणजे अभ्यास सुरू आहे त्याचा. तर म्हटलं चला नको आपण पण जायला, कारण ही बाकीची कामं तर काय मलाच करावी लागणार आहेत ना. मग खाली जरी गेले तरी तो वेळ एक्स्ट्राचा जाणार. आणि पुन्हा येऊन स्वयंपाक तर आलाच ना, कारण आमचं असं असतं की काहीही खाऊन चालत नाही, भाकरी भाजी लागतेच आम्हाला. आणि तुम्हीही माझ्या भाकरीला मिस केलं असेल ना, तसं तर तुम्ही माझ्या या रेग्युलर व्लॉग्सनाच खूप मिस केलं. पण सांगू का तुम्हाला, आता ही बालीची ट्रिप आयुष्यभर आमच्यासोबत राहणार आहेत या मेमरीज. मग आपलं जर का आता यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे तर म्हटलं पोस्ट करूया, कोणी बघो अगर न बघो, आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण नक्कीच तो व्हिडिओ बघून पुन्हा एकदा तो एन्जॉय करू शकतो, हो की नाही. म्हणूनच मी अगदी इन डिटेल सारे व्हिडिओ शेअर केले आहेत. आणि अशीही काळजी घेतली आहे की जो कोणी माझा व्हिडिओ बघून तिथे जाईल त्याला नक्की माझ्या व्हिडिओमधून थोडेफार तरी इनपुट्स मिळतील, इन्फॉर्मेशन मिळेल. हा माझा प्युअरली हेतू होता, म्हणजे दोन्ही, आमचाही त्यामध्ये स्वार्थ होता. तर चला मेथीची भाजी आणि भाकरी बनवली आणि तोपर्यंत बाकीचं जे काही मी भाजून ठेवलं आहे ते आहोंनी मला मिक्सरला ब्लाइंडरला थोडंसं बारीक करून दिलं. आणि नंतर मी काय केलं, तुपामध्ये खजूर आणि मनुके जे काही बारीक केले होते ते असे छानपैकी परतवून घेतले. आता हे जे काही बारीक करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये ॲड करायचं आणि मस्त आपल्याला हवे तसे याचे लाडू बांधायचे. वरून थोडीशी विलायची पावडर टाकली आहे मी. आणि
इतके सोपे हे लाडू. विदाऊट गुळ, म्हणजे यात खरं तर काहीच इतर आपण टाकलेलं नाहीये गोडासाठी, फक्त खजूर आणि मनुके आहेत गोडसाठी. आणि किती इझिली बनतात, करायचा कंटाळा फक्त. आहुनं म्हटलं की माझ्या मागे लागून माझा पण कोणीतरी फॉलोअप घ्यायला हवा ना. मी घेत असते इतरांचा फॉलोअप, माझा कुणी फॉलोअप घेत नाही. तर माझा फॉलोअप घेतला तर हे होऊ शकतं ना 15 दिवसातून एकदा. म्हणजे कंटाळा करतो आपण, सगळं येत असतं, सगळं अवेलेबल असतं, पण खूप कंटाळा करतो. तर आता हे मी बांधून घेते. हे बघा, हे 15 दिवस आरामात पुरतील तिघांना. आणि यामध्ये सगळं काय काय आहे तुम्ही पाहिलंत. आणि मला सांगा, ब्रेकफास्ट सोबत हा एक लाडू किती छान एनर्जी पॅक आहे ना. याचा बार पण बनेल, एनर्जी बार, बट मला लाडू बनवावेसे वाटले. छान वाटतात ना लाडू, द्यायला घ्यायला पण असं खायला बरं पडतं. आणि आता मला उद्या मी मिक्स डोसा करणार आहे, मिक्स डाळीचा. चण्याची डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि एवढ्या सगळ्या हिरव्या सालीची मूग डाळ टाकणार आहे. आणि त्याचा मिक्स डोसा बनवणार आहे, इडली पण बनवणार आहे, सांबार बनवणार आहे, नारळाची चटणी बनवणार आहे आणि टोमॅटोची चटणी पण बनवणार आहे. कारण माझी एक मैत्रीण येते, तिची फॅमिली येते ब्रेकफास्टसाठी. तर एवढं सगळं बनवणार आहे उद्या. तर मी भिजवताना काय काय कशी भिजवते तेही मी दाखवते. मी म्हटलं 15 दिवस जातील, पण हे लाडू पूर्ण बनल्यानंतर मला आता जाणवतंय की नाही, हे फक्त 1 आठवडाच पुरतील तिघांना. रोज 1-1, 3-3 संपणार ना या हिशोबाने. मग नंतरच्या नेक्स्ट वीकमध्ये मी शेंगदाण्याचे लाडू बनवेन आणि पुन्हा हे लाडू बनवेन. म्हणजे अल्टरनेट आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवून कायमची ही जी काही भरणी आहे ती फुल ठेवू शकतो, हो की नाही. आणि कितीही मी आणला तरी माझ्या चेहऱ्यावरती थकवा दिसायला लागलेला आहे, मला जाणवायलाही लागलेला आहे. लवकरच मला आता काहीतरी याच्यावरती जालीम उपाय करावा लागणार आहे. बघूया काय करते, मी शेअर करेनच व्हिडिओ थ्रू. आणि हे बघा, अशा पद्धतीनं मी तांदूळ 2 वाटी घेतलं, पण त्याच्यासाठी थोडी मोठी वाटी घेतली होती आणि डाळींच्यासाठी थोडी छोटी वाटी घेतली आहे. आणि या वाटीने प्लेनवाली मुगाची डाळ, सालीवाली मुगाची डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, या साऱ्या आणि उडीद डाळ महत्त्वाची, या साऱ्या डाळी घेतल्या, थोडीशी मेथी टाकली आणि स्वच्छ अगदी 3 वेळेला हे नळाखाली धुवून घेऊन जस्ट झाकून ठेवून देणार. आणि उद्या बाकीचं सगळं मी शेअर करेन मग कशा पद्धतीनं मी डोसे बनवले, त्यामध्ये पुन्हा मी एक्स्ट्रा काय ॲड केलं. चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि प्लीज पहिल्यांदा मला बघत असाल, नवीन असाल चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. लव यू ऑल, बाय.